संस्थेचे अध्यक्ष माननीय संतोष काका ठोंबरे, सर्व संचालक, गावातील प्रतिष्ठित सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, आता हे योजना तर आम्हाला मुळात का सुचली, ज्या वेळेला आम्ही ग्रामीण भागामध्ये शुद्ध पाण्याचे प्लॅन्ट बसवले आणि काही ज्या सोयी तिथं नव्हत्या त्या केल्या, म्हणजे कमी तिथे आम्ही या न्यायाने ज्या ज्या गोष्टी आमच्या नजर आल्या की इथे कमी आहे त्या गोष्टी आम्ही केल्या. त्यामध्ये पिकअप शेड बसवायचे असू दे स्टँडवरती, किंवा मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसवायची असू दे, किंवा बालवाडीतल्या मुलांना आरोग्य कार्ड द्यायचं असू दे. हे करत असताना आमच्या लक्षात आलं की अशा प्रकारे 2 वेळचं अन्न सुखाने मिळत नाही, अशा अनेक केस ग्रामीण भागात सुद्धा आहेत. आणि म्हणून या लोकांसाठी आपल्याला काय करता येईल, म्हणून आम्ही खामगाव, सुर्डी आणि श्रीपत पिंपरी या 3 गावामध्ये अशा प्रकारची ही योजना चालू केली. 20-20 लोकांना घेऊन ती योजना चालू केली. त्याचबरोबर त्या आमचे सगळे डोनर बहुतेक सगळे बार्शी शहरातले होते. तर ते म्हणाले केवळ सगळे आपण कामं ग्रामीण भागात करतो, तर शहरातल्या लोकांना सुद्धा अशा प्रकारचं काहीतरी काम आपण दाखवलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही बार्शी शहरामध्ये डोईपडे सरांची जी मुलं होती शिकवणीची, त्यांच्यापुढे जाऊन मी त्यांना निवेदन दिलं, तेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून कान आणि डोळे उघडे ठेवून आपल्या एरियामध्ये फिरलात तर अशा प्रकारचे गरजवंत तुम्हाला अनेक बघायला मिळतील. त्याने आम्हाला 200 लोकांची यादी दिली आणि मी आणि मुरलीधर चव्हाण यांनी त्याच्यावरती 2 महिने काम केलं आणि योग्य ते लाभार्थी निवडले. 82 लाभार्थीपासून आम्ही सुरुवात केली. त्यावेळी आमच्यापुढे प्रश्न होता की ह्या लोकांचा खर्च कसा भागेल, परंतु आमचे जे सभासद आहेत ते बऱ्यापैकी सगळे पैसेवाले लोक आहेत. ते म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका, आपण त्यांना मदत करू. आणि ती योजना आम्ही चालू केली. आज 9 वर्ष झाली त्या योजनेला, परंतु आम्हाला तसे काही फार अडचणी काही आल्या नाही. अडचणी आल्या तरी आमच्यातले काही सभासद आहेत की जे सहजपणे आपल्याला मदत करतात. आणि ही योजना केवळ लोकांच्या पैशावरती चाललेली आहे. आम्ही केवळ माध्यम आहोत, मध्यस्थ आहोत. आम्ही काय आमची धंदवणूक तिथं घालत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून ही योजना गेली 9 वर्ष सुरळीतपणे चालू आहे. आमच्या 2 योजना आहेत. त्यामध्ये आम्ही जाहीर केलेलं आहे की तुमचा वाढदिवस, तुमच्या पत्नीचा, मुलाचा वाढदिवस, तुमच्या लग्नाचा वाढदिवस किंवा वडिलांची पुण्यतिथी, त्यावेळेला तुम्ही बऱ्याच वेळेला अनेक लोकांना भरल्या पोटी जेवायला घालता, परंतु तुम्ही ते येऊन आमच्याकडे 5,000 रुपये दिले तर मग काय होईल की त्या 5,000मध्ये 1 दिवसाचं आमचं अन्नदान होत आहे. म्हणजे गरजू लोकांपर्यंत आपलं अन्न पोहोचत आहे. तुम्ही बघा की आता बऱ्यापैकी लोकांच्याकडे पैसे आलेले आहेत, सोबत आलेली आहे आणि त्या पद्धतीनं आमची योजना उत्तम चालली आहे. त्याचबरोबर आम्ही दुसरी एक योजना आखली की 10,000 रुपये दिले तर 1 लाभार्थी तुमच्या नावावरती वर्षभर जगतो, जेवण करतो. आणि त्यामध्ये तुम्हाला एक आत्मिक समाधान लागतं. तुम्ही हे सगळं लक्षात ठेवा की आपण ज्या अवस्थेला पोहोचलेलो आहोत ही अवस्था काही अभावातून पडलेली नाही, समाजाच्या पैशातून आलेली आहे. आणि म्हणून समाजाचा आपण कमीत कमी देणं लागतो तर काय देऊ शकतो, तर एका अडचणीतल्या माणसाला जेवायला घालू शकतो. हे कमीत कमी समाजकार्य आहे. आणि त्यासाठी काय लागतं तर 1 वर्षभर फक्त 10,000 रुपयाचा एक चेक द्यायचा आहे तुम्ही, आणि त्याच्यातून एका माणसाला जेवायला घ्यायचंय. 10,000 रुपये फार मोठी रक्कम नाही आजच्या उत्पन्नाच्या मानाने. त्यामुळे अशी ही योजना आहे. तशी आमच्याकडे 100 लोक आम्हाला हे लाभार्थी आमच्या दत्तक घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे तशी योजना चालू आहे. फार छान काम चाललेलं आहे. मग आमच्या लक्षात आलं की आपण सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये चालू केलं होतं, परंतु ज्या गावामध्ये आम्ही ही योजना चालू केली, खामगाव, सुर्डी आणि श्रीपत पिंपरी, आम्हाला इतकं चांगला अनुभव आला त्याचा. डोईपडे सरांच्या गावामध्ये आम्ही योजना चालू केली होती. 20 लाभार्थी होते, ती कमी कमी होत गेली. त्यातले काही मेले. त्याच्यानंतर काही लोक जी मुलं सांभाळत नव्हते आपल्या आई वडिलांना, ती मुलं त्याला सांभाळायला लागली. म्हणजे चांगला पॉझिटिव्ह गेला. बऱ्याच वेळेला म्हातारी माणसं आपल्या मुलांना आणि सुनेला दम द्यायला लागली, किंवा जेवायला देतो का नाही तर चाललो आमच्या अन्नपूर्णा योजनेकडे. आणि म्हणून लोक काय करायला आपल्या आई बाबाला चांगलं सांभाळायला लागले. हा चांगला पॉझिटिव्ह त्यातला आपल्याला निर्णय आहे. तर अशा प्रकारे लोकांमध्ये ही सुद्धा भावना वाढते की आपण आपल्या आई वडिलांना चांगलं सांभाळलं पाहिजे. आपल्या आई वडिलांना चांगलं सांभाळलं तर ही नैतिकता सगळ्यांच्या जवळ असलीच पाहिजे. परंतु काही सांभाळत नाही. आम्ही हा सोपा मार्ग शोधलाय. तर मुलाला तू किती नालायक आहे म्हणून पटवायचं आणि त्याला सुधारायचं हे काम फार अवघड आहे. पण त्या तुलनेमध्ये त्या आईबापाला सांभाळणं हे फार सोपं काम आहे. म्हणजे आम्ही सोपं काम स्वीकारलेलं आहे, अवघड काम सोडून दिलेलं आहे. याचा अर्थ असा की म्हणजे वृद्धाश्रम असू नये, तर अशा प्रकारे कोणालाही पाळी येऊ नये ही गोष्ट खरी आहे. येत असेल तर मात्र समाजाने हाताला लावलाच पाहिजे. कारण ही जी माणसं जी आहेत, ही जी म्हातारी झालेली माणसं त्यांनी काही पाप केलेलं नाही.
त्यांनी आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या राष्ट्रासाठी काही ना काही काम केलेलं आहे. भले एखाद्याने एसटी स्टँडवर हमाली केली असेल, पण तुमचं वजन वाढलेलं आहे. कुणी नांगर हाणला असेल तर त्यांनी पिकवलेलं आहे आणि म्हणून आपण अन्न खाल्लेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या सगळे ग्रामीण भागातले लोक आहेत, आपल्या शेतामध्ये काम केलेलं एखादा बैल जर म्हातारा झाला तर आपण त्याला दावणीला बांधून पाणी वरण करतो आणि सांभाळतो. ही तर ते हाडामासाचा गोळा आहे, तर त्याला सांभाळणं हे समाजाचं कर्तव्य आहे. निराला असेल एखादा मुलगा नालाय, त्याला सोडून दे, त्याची पाप, त्याचे फळ त्याला मिळून दे. परंतु आपण पुण्यकर्म करायचं, हे पुण्यकर्म आहे. किंवा भुकेलेला अन्न देणे, तहानलेला पाणी देणे, हे पुण्यकर्म आहे. ह्याच्यापेक्षा मोठं पुण्य जगामध्ये काही नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे पुण्याचं आम्ही काम करतोय. ही माणसं काय आमच्या कोणी ओळखीची नाही, आम्ही काही मत मागायला तिथपर्यंत जात नाही, पण तरी सुद्धा आम्ही ही मदत करतोय. आमचा तो उद्देशच नाही. आणि त्यामुळे हे अतिशय चांगला अनुभव आहे. आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत केवळ तुमच्यासारख्यांच्या मदती म्हणून इथपर्यंत आलेलो आहोत. 9 वर्ष ही आमची संस्था चाललेली आहे आणि म्हणून फार छान काम चाललेलं आहे. तुमचे सहकार्य लागेल. आणि ही समारंभ ठेवायचं कारणच असं आहे की हा संदेश तुमच्यापर्यंत गेला पाहिजे. कारण काय असतंय की लोकसभा असल्याशिवाय कुठली योजना यशस्वी होत नाही, हा आमचा अनुभव आहे. मग ती कुठली असू द्या ग्रामीण भागामध्ये, कारण एकटा मनुष्य काही करू शकत नाही. तुम्हाला खेड्यातलं एक मन माहिती आहे, किंवा गाव करेल ते राव करेल काय, कुणी एकटा मनुष्य गावासाठी काही करू शकत नाही. गावाचा त्यात सहभाग असलाच पाहिजे. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. तुमच्या सगळ्यांना नजर आलं पाहिजे की आम्ही काय काम करतो आणि त्यामध्ये तुमचा काय सहभाग असायला पाहिजे. या दोन्ही गोष्टी समजायला पाहिजे. पैशाशिवाय योजना चालत नाही आणि त्यामुळे पैसे मागायला आम्ही कधी लागत नाही, कारण आमची जोडी कायम आहे. आमचा हात असा आहे. तर मदत आम्हाला तुमच्याकडून अतिशय गरजेची आहे आणि ती केली तर ही योजना उत्तम प्रकारे चालू. इथं चांगला जर तुमचा रिस्पॉन्स मिळाला तर आम्ही आणखी शेजारच्या गावाला चिंचगड सुद्धा कधी चालू करू शकतो. तिथला चांगला रिस्पॉन्स उपयोग वगैरे चालू करू शकतो. तर अशा प्रकारे आपण अनेक गावामध्ये ही योजना चालू करणार आहे. आपण आता गोडशी वगैरे ती योजना चालू केली. तुमचे 9 डबे तिथे जातात. ते तुमचंच ग्रामपंचायतच्या सरपंच पत्र होतं, आम्ही जाऊन बघितलं आणि त्यानं चालू केलं. तिथे जे मेंबर आहेत तुमचे त्यांनाही बोलवलं होतं, त्यांची काय जबाबदारी आहे ते त्यानं सांगितलं. त्याला खूप मी बोललो त्या दिवशी, ते खरं नको ते बोललो. कारण मी म्हणले की तुम्ही काय करता. मी तिथे गेलो तर त्यावेळेला शेजारच्या घरामध्ये लाईट नव्हती. मी म्हणलं लाईट गेली काय, नाही म्हणले कधी लाईट मिळालीच नाही. मग मला शासन म्हणते किंवा प्रत्येक घरामध्ये लाईट गेली आणि त्या माणसाला लाईट कशी नाही, मग हे बघायचं काम कोणाचं आहे, त्या ग्रामपंचायत सदस्याचं आहे ना. मग अशा प्रकारे अनेक गोष्टी होत्या ज्या दिसल्या मला तिथे. त्याला मी म्हणले की असं नाही, ग्रामपंचायतचं तुम्ही निवडून आले सदस्य, सरपंच झाला तर गावाची जबाबदारी तुम्ही घेतलीच पाहिजे. प्रत्येक माणसाबरोबर गेलं पाहिजे. सदस्याचं ते काम आहे. घरोघर जाऊन कोणाच्या काय अडचणीत हे बघायचं त्याचं काम आहे. आता आम्ही इतकं लावून तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या लोकांचा सर्वे केला आणि हे आम्ही ओझं उचललेलं आहे. तुमचीही काही जबाबदारी आहे, तुम्ही ही जबाबदारी टाळू शकणार नाही. आणि म्हणून ही अतिशय चांगली योजना आहे. तुमचं सहकार्य लागेल वरचेवर, हे तुमच्यासाठी बोलणं झालं. या लाभार्थीसाठी दुसऱ्या एक सूचना अशी आहे, तुम्ही सगळेजण नीट ऐका. आमची रिक्षा जी आहे ती डबे घेऊन येईल. तुम्हाला तिथं तुमच्या दारात तुमच्या घरी डबा आणून देईल किंवा 4-5 लोकांचं दूध करून एक सेंटर पॉईंट करेल, तिथे तुम्ही डबे घेऊन द्यायचे. मी समजा आता त्या रेस्टॉरंटच्या पलीकडे काही लोक असतात तर ते आपले पुढे म्हणा किंवा नाही रिक्षा वगैरे जाऊन तिथं आपला डबा करेक्ट करायचा. इथं जवळ शेजार लोक असं तिथे चौकात गाडी उभा नाही, इथे येऊन तुम्ही डबा घेऊन जायचा. अगदीच बरोबर डबा देण्याची अपेक्षा ठेवू नका, कारण त्याला वेळेत परत जायचं आहे. तो नोंदवला मनुष्य आपल्यासाठी तो काम करायला येत आहे. त्याचा वेळ घेऊ नका, त्याला थांबवू नका. हा डबा तुम्हाला पोट झाल्याबरोबर तुम्ही घरी गेले की त्याचं जे कामं आहे ते तुमच्या भाज्यात काढून ठेवायचं. भाजी असेल तर तुमच्या पातेल्यात काढा, चपाती असेल तर तुमच्या टोपल्यात काढा आणि तो डबा त्या क्षणी स्वच्छ धुवा. आणि डबा धुवून स्वच्छ झाल्यानंतर तुम्ही जेवायला बसा. त्याचं कारण असं की जर तुम्ही डब्यातच ते अन्न ठेवलं तर त्याचा वास येतो आणि दुसऱ्या दिवशी तो डबा दुसऱ्याला जातो. अशा डब्यात दुसऱ्याला जेवण देणं बरोबर नाही. आणि म्हणून तो डबा तुम्ही त्या क्षणाला स्वच्छ करायचा आणि मगच जेवायला बसायचं. मग तुमची ताटा आहे त्याच्यामध्ये तुम्ही ती घ्या आणि जेवायला वस्तूची दररोज सकाळी 10 वाजता तुम्हाला तो डबा पोहोचतो. आणि त्या डबा स्वच्छ धुवायला पाहिजे हे तर तुम्हाला सांगितलंच. त्याचबरोबर आणखी डब्याच्या वरती सुद्धा तर डबा समजा तुम्हाला पुरतच नसेल, आम्ही 3 पोळ्या, सुकी भाजी
रस्ता भाजी आणि भात एवढा तुम्हाला 2 टाइम पुढे एवढा डबा देतोय आम्ही. मग त्यातली आता आमचा अनुभव असा बार्शीतला की 1.5 चपाती, भात आणि पातळ भाजी सकाळी आणि सुकी भाजी आणि 1.5 चपाती संध्याकाळी सेट आणि त्याचं भात आहे. काही लोकांची तक्रार आहे तर आम्ही लगेच त्याचा डबा वाढवतो. काही लोकांची अशी तक्रार असते की तो डबा मला जास्त होते मग त्याचा कमी करतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं त्या रिक्षावाला सांगायचंय तो हा डबा मला जास्त होतोय मला कमी पडतोय किंवा कोणाला काही तिकीट कमी लागतं तर त्याला तुम्ही सांगायचं किंवा तिकीट खूप येत आहे. तुमच्या सूचना पाहिजे त्याच्यात आमच्या सुधारणा होणार नाही आणि म्हणून तुम्ही त्या रिक्षावाल्यावर सूचना करा आणि मग हे काम आपलं सुरळीतपणे पार पाडेल. तर या गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत. आता डब्याचं वितरण करूया आपण. तो डबा समाजाशी सांगितल्याप्रमाणे रिक्षावाल्यास तुम्ही ऍडजस्ट करा. तो आम्हाला खरं तर म्हणजे 3 डबे करायचे. रिक्षावाला आहे का? हा तो डबे आता हे पोच करून जर तो पार्सल येणार असेल त्याचा उद्योग करण्यासाठी तर मग रिकामा डबाला त्यांनी लगेच आम्हाला करायचं. म्हणजे आमचं काय होईल एका माणसाला 2 डबे देऊन काम वाढेल. आणि जर तो म्हणला मी समजा दुसऱ्या दिवशी येणार आहे तर मग तो संध्याकाळी येणार आहे तर मग आम्हाला 3 डबे तर ते खरं तर तो बहुतेक धंद्यासाठी पार्सल येईल असं वाटतंय. तर त्यांना लगेच डबे कलेक्ट करून आणायचे त्याला आपण तुम्ही सूचना द्या त्याला. आणि रिक्षाचा पूर्णपणे खर्च तुम्ही करायचा आम्ही करत नाही. मग ते कसं करायचं ते तुम्ही बघा. तो खर्च मात्र तुम्ही उचलायचा. बाकी तुम्ही फार काय कर्ज उचलायची गरज नाही. तुमची इच्छा झाली तुम्हाला बाहुलं लक्षात ठेवा नेहमी दानाने धन वाढतं असं म्हणतात आणि दानाने धनाची शुद्धताचा स्वभाव होतो. त्यामुळे तुमच्यापैकी काही लोकांनी आम्हाला दान द्यावं अशी निश्चितपणे अपेक्षा आहे. आम्ही मागायला लागणार नाही. पैशाशिवाय चालत नाही ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारे इथून पुढे आपण एकमेकाशी जोडून जाऊ आणि पुढे काढली होते.